तर रामराम मंडळी, सकाळ सकाळ उठलेलो. दादा एक कॉफी मारावी. हे बघा इकडे डबी कॉफी बनवते आणि आम्ही कॉफी पिते. तर कॉफी पण आता आपण एकच टाकली लई कडक होईल. तर तिथनं आता विषय कसा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. काल रात्री व्ह्यू दाखवलं तेवढा खास नव्हता. हे बघा कसा व्ह्यू आहे टॉपचा. इकडे खाली स्विमिंग टँक आहे तुम्हाला काल मी बोललेलो. आणि खाली आपली बलकवडी आणि दोमचं धरण आहे. इकडे बघा समोर एक धरण. कुठलं जोर जोर. तर जोरचं धरण आहे. आपल्याला काय एवढं माहिती नाही त्यामुळे आपल्याला काहीतरी सांगायचं. तर जरा कॉफी पिऊया. आपण काल ह्याच रूममधलं एसी नीट केलं तर चिलिंग झाल्या होती, झोपलो म्हणलं आता नाही तर झोपून फायदा नाही. आता जरा थोडीशी कॉफी पिऊ, वर जाऊन नाश्ता करू आणि जाऊ. ही बघा आपलं मोटर लावून पडले. पण आता कसं काय घरी जायचं होतं आपल्याला, पण आता काम करावं लागेल. काय डबी मग यात्रा ही डबीच्या गावची डबी तिला का ही योग्य नाही. माझी यात्रा असते आठवड्यात मी आलोच नसतो, काम बिम बंद सगळं. दरवर्षी करते. आता विषय झाला आपला सगळ्या व्यवस्थित जिथले तिथे पायपिंग बिपिंग आपण म्हणजे केले. 2-4 पॉईंट काढत ते पण काढले. आता निघूया घराच्या दिशेने डायरेक्ट. आता घरी डबीच्या गावची यात्रा आहे. परत येऊया देवाच्या पाया पडाय. इथला का सगळे ह्यांनी गांजाने आणि ही बघा भूली गया नादच नाही करायचा. त्यामुळे इथे वास बीस असला घाण मारता सिगरेट आणि गांजा काय कळलं. आता ह्यातलं आपल्याला देखायची होती बघायची. हा नवीनच्या नावानं अर्ध हिंदी अर्ध मराठी होते काय कळलं. त्या चोंग्याला कळत नाही मराठी, अर्ध कळतं अर्ध कळतं. मैं भी देख दुकान में जाके बहन बहुत हो गया ये अपना सेट है. कोण जाऊ के मग. हाँ सगळं नवीन बाय. चला आता जाऊया आपण. काम आपलं झाले गेलो विषय झाला. आता जाऊया आपलं परत रविवारी माघारी यावं लागेल. त्याच्या अगोदर किंवा नंतर एक पुण्याला राऊंड टाकावं लागेल सेन्सर आणा डिस्प्ले सेन्सर. तर चला जाऊ आता आपण डायरेक्ट. तिथून आता आपण वाईट पोचलेलो टाकलं आणि आता जाऊया डायरेक्ट घरी जाऊ. पहिलं काही विषय नाही. बाबा घेतला आता. असा विषय आहे तर बघा आपण जो रोड केलेला पावसाळ्यासाठी आतमध्ये यायला त्याचा पुरेपूर आता वापर चालला आहे पावसाळ्याचा. तर आता काय पाऊस नाही पण 2 दिवसापाठी मग पाऊस झाला. तर आलं म्हणलं तर राणा थोडंसं बघा आता साईडचं काम थांबलं. किडीचं गड बघत धडकन डोक्याला. तर आणि विषय दुसरा असा आहे आता आपला हत्तीकास तोडायचा आहे खरं. हे पप्पांना आमच्या सांगितलं तर पप्पा दुसरीकडचा हत्तीकास तोडतात. त्यामुळे आता एक ठिकाणी जरा वाळका हत्तीकास आहे बऱ्याच वर्षापासून मला असं वाटते तो पहिला तोडून काढू. एक खाटाखाली कोयता असेल तुझी मारवडी. आणि तो हत्ती कसा आपण तोडून आणूया आता इथं वाळकी वैरण म्हणून. हे बघा इथं अजिबात म्हणजे तो हत्ती कसा आणायलाच मागं ना. विश्वजित काय म्हणणे तुझं ह्या विषयावर? नाही काहीच नाही. काहीतरी 2 शब्द बोल. नाही. तर चला पहिला हत्ती कसा तोडू आणि मग नियोजन करू. तर विषय आता असा आहे पावसामुळं आपल्या शेडमध्ये पाणी येते. ह्या शेडमध्ये आपण राहायचो तुम्हाला तर माहीत असेल. म्हणजे तेव्हा व्हिडिओ नव्हतो काढत मी एवढं. आणि बघा इकडं त्या साईडनं पाऊस पाकात येते सगळी भिजते. त्यामुळे आपल्याला त्या साईडला 2 पत्र मारणं गरजेचं आहे. तर चला ही शेड मी स्वतः म्हणजे उभं केलेली आहे. म्हणजे खालनं असं बांधणं विणण्यापासून ही पत्र मारण्यापर्यंत चौकड बिवकड किंवा वरचं पत्र अँगल बिंगल वेल्डिंग स्वतः म्हणजे मी केलेलं आहे. तर चला बघूया आता कसं काय होते. पाणी तर काय आतमध्ये जाऊन द्यायचं नाही आपल्याला. त्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. पण काय पण करून फायदा नाही. नेट क्वालिटी केलं पाहिजे. तर चला